श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आज पुन्हा एकदा नव्या जोशात नव्या उल्हासात तुमचं पुन्हा माझ्या राशी राहुल या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत. तर मागच्या व्लॉगमध्ये सांगितल्याप्रमाणे आपण माहूरच्या रेणुका मातेचं दर्शन घेतल्यानंतर निघालो आहोत आपण श्री दत्त शिखर येथे. हे माहूर पासून काहीच मिनिटांच्या अंतरावर आहे. सो आता आपण चाललो आहोत श्री दत्त शिखर माहूर गडावर. आपण अशा प्रकारे दत्त महाराजांच्या ठिकाणीच म्हणजे दत्त शिखरावर येऊन पोहोचलो आहोत. दत्त शिखराच्या पायथ्याशी जर तुम्ही पाहिलं असाल तर घनदाट जाडी आहे आणि ती हे ठिकाण अत्यंत उंच ठिकाणी आहे आणि या शिखरावर अनेक देवदेवतांच्या मूर्त्या आहेत. तसेच साधू, महंत, गोसावी, महात्मांच्या समाधी देखील आहेत. तिथे श्री दत्तगुरूंची धुनी असणारे एक मंदिर आहे. या धुनीचा भस्म अनेक भाविक आपल्या घरी प्रसाद रूपाने घेऊन जात असतात. मंदिराच्या अवतीभोवती मोकळा असा परिसर आहे जो तुम्हाला आता मी दाखवतच आहे आणि तुम्ही बघा की किती छान वाटतंय वातावरण. तेच होते गेल्या वेळेला तेच होते. आणि श्री दत्त भक्त या लोकांना मला सांगण्यात खूप आनंद होईल की या दत्त मंदिराच्या शिवारातच श्री दत्त गुरूंचे नियमित रूपाने वास्तव्य असल्याचे सांगितले जाते. शिखरावरील मूळ दत्तगुरूंचे मंदिर हे लहान स्वरूपाचे होते आणि त्या मंदिराची बांधणी इसवी सन 1297 मध्ये थोर महात्मे मुकुंद भारती यांनी केली. या दत्त शिखरावर अनेक गोसावी साधूंचे येणे जाणे चालूच राहते. आपल्या महाराष्ट्रात श्री दत्तगुरूंचे भक्तांची काहीच कमी नाहीये. जे दत्त परिक्रमा वगैरे करत असतात त्या लोकांसाठी हे दत्त शिखर एक महत्त्वाचे ठिकाण आहे असे मानले जाते. आणि हो, दत्त शिखर येथे एकमुखी दत्त महाराजांची मूर्ती आहे. माहूर हे जसे महानुभाव संप्रदायाचे एक प्रमुख क्षेत्र आहे आणि दत्तात्रय हे या संप्रदायाचे मूळ आहे असे मानले जाते. दत्त जयंती, गुरुपौर्णिमेला येथे भाविक मोठ्या संख्येने येत असतात. देवीच्या 3.5 शक्तिपीठांपैकी माहूरच्या रेणुका देवीचे जसे पूर्ण शक्तिपीठ आहे. रेणुका देवीला एकविरा देवी असे म्हणतात आणि माहूर गडावर दत्तात्रयांचा जन्म झाला. तेथे दत्तात्रयांचे वास्तव्य एका शिखरावर असल्याने दत्त भक्तांच्याही आवडीचे हे स्थान आहे. रेणुकेच्या शिखरावरनं पूर्वेकडून 2-3 मैलांच्या दत्त शिखर आहे. यवतमाळ, नांदेड येथून खाजगी गाड्या बसने दत्तस्थानापर्यंत जाता येते. यवतमाळकडून आल्यास आधी माहूर लागते. नांदेड किनवट मार्गे आल्यास आधी दत्त शिखर लागते. येथील दत्त मंदिर हे प्राचीन असून जुन्या बांधणीचे आहे. जसे तुम्हाला आता दिसतच आहे. श्री दत्तांचे मुख्य दर्शन एका खोल अशा अंधाऱ्या खोलीतून केले जाते. या अंधाऱ्या खोलीमध्ये दत्तांच्या पादुका व शिवलिंग आहे. मंदिरात सती, अनुसया, विठ्ठल, श्री रखुमाई या देवी देवतांच्या मूर्त्या आहेत. मंदिराच्या आवारात श्री लक्ष्मी नारायणाचे मंदिर देखील आहे आणि मागच्या बाजूस दत्तांचे धुनाधरही आहे. तुम्हा सर्वांना एक तर माहितीच असेल की श्री दत्त महाराज आपल्या दररोजच्या दिवशी अदृश्य रूपाने त्यांच्या प्रत्येक ठिकाणी दत्त परिक्रमा यांच्या ठिकाणी म्हणजे अदृश्य रूपात ते भ्रमण करत असतात आणि त्यातीलच एक स्थान म्हणजेच नांदेड जिल्ह्यात वसलेलं माहूरगडी असलेलं हे दत्त शिखर. हो, याच ठिकाणी श्री दत्त महाराज त्यांच्या निद्रेसाठी येत असतात आणि या स्थानाला निद्रास्थान म्हणून देखील ओळखलं जातं.
ते बघ तिथे रेणुका मातेचं मंदिर होतं, आपण गेलेलो होतो. चल जाऊ. श्री दत्त शिखर येथे श्री दत्तगुरूंचे मनापासून दर्शन घेतल्यानंतर आपण निघालो आहोत आपल्या पुढच्या परिक्रमेला, म्हणजेच श्री दत्त शिखर पासून काहीच मिनिटांच्या अंतरावर असलेल्या श्री सती अनुसया माता मंदिराच्या इथे. आणि हे मंदिर श्री दत्त शिखर पासून खूप कमी अंतरावरच आहे, कारण जसंही तुम्हाला कळलंच असेल, माहूरगडावर ही तिन्ही मंदिरं तुम्हाला एकाच ठिकाणी तुम्हाला दिसू शकतात. कुठलीही देवस्थानं किंवा तीर्थस्थानं तुम्ही जेव्हा करत असतात त्यावेळेला आपण आपल्या मनामध्ये आपल्या इष्टदेवतेचा नामजप हा करतच राहावा, कारण आपल्या देवतेच्या नावावरूनच आपली मनामध्ये भक्ती ही घडत असते. त्याचप्रमाणे आता आम्ही जसे अनुसया मातेच्या मंदिरात जात होतो तेव्हा देखील प्रत्येक जण आपल्या मनामध्ये श्री जय गुरुदेव दत्त, जय गुरुदेव दत्त किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, कारण आमच्या गाडीमध्ये जेवढे माणसं तुम्हाला बसलेली दिसत होती ती सगळे जण दत्तभक्त होते, त्यामुळे प्रत्येकाच्या मनात हा गजर मात्र चालूच होता. तर माता अनुसया मातेच्या मंदिराच्या पायथ्याशी पोहोचताच आपल्याला हा ओम असा मोठी कमान दिसे ओमच्या नावाची, आणि तिथूनच या पायऱ्या चालू होतात. या पायऱ्यावरनं जाताना एवढा काही थकवा जाणवत नाही, कारण ह्या पायऱ्या एकदम अशा फ्लॅट आहेत, त्यामुळे जो कोणी जाऊ शकतो तो आरामात बसत बसत जाऊ शकतात. श्री गुरुदेव दत्त असे म्हणून मी हा माझा अनुसया मातेच्या मंदिराच्या पायऱ्या चढण्यास सुरुवात केली, आणि आमच्याबरोबर जी सगळे माझे फ्रेंड सर्कल आमचे होते त्यांनी देखील हळूहळू पायऱ्या चढून मातेच्या मंदिरात जाण्यासाठी सुरुवात केली. पायऱ्या चढत असतानाच हा आजूबाजूचा परिसर इतका निसर्गरम्य वाटतो, आणि पावसाळ्यात तर खूपच छान वाटत असेल असं हिरवगार वगैरे बघून. आता थोडंफार ऊन होतं पण थंडीही तितकीच जाणवत होती, त्यामुळे आम्हाला इतका काही त्रास झाला नाही. या ठिकाणी अनुसया मातेची मूर्ती असून जवळच अत्री ऋषींचा आश्रम सुद्धा आहे. या आश्रमात अत्री ऋषींच्या पादुका ठेवलेल्या आहेत, आणि याच ठिकाणी अत्री ऋषींच्या तपश्चर्याची त्यांना फलप्राप्ती झाली. म्हणजेच अनुसया मातेच्या घरी श्री ब्रह्मा, श्री विष्णू आणि श्री महेश यांनी एकत्रित असा अवतार घेतला, व श्री दत्तगुरु यांच्या रूपाने त्यांना पुत्रलाभ झाला. श्री दत्तगुरु हे नियमित रूपाने पांचालेश्वर येथे स्नान करून श्री क्षेत्र कोल्हापूर येथे भिक्षा मागतात, व रात्रीचा मुक्काम ते न चुकता आपल्या मायमाऊलीच्या सानिध्यात येऊन माहूरगड येथे करतात. याचा पुराणात आजही उल्लेख आढळतो.
माहूर गडावरची मंदिरांचे दर्शन करता करता दुपारचे 4 कधी वाजले हे आम्हाला समजलंच नाही आणि आम्हाला खूप अशी भूक लागली होती आणि जेवायचं कुठे हा आमच्या डोक्यात प्रश्न होता। पण तुम्हाला मी एक सांगते, जर तुम्ही माहूरवरनं पुन्हा शेगावच्या मार्गाला रिटर्न जात असाल तर तुम्हाला माहूरच्याच मार्गावर अनुसया मातेच्या मंदिराच्या इथेच म्हणजे तुम्हाला श्री स्वामी समर्थ अन्न क्षेत्र मंडळ हे दिसेल। तिथे तुम्ही जा आणि तुमच्या परिस्थितीनुसार तुम्ही देणगी द्या आणि तिकडचा अन्न प्रसाद हा ग्रहण करा आणि आपलं मन तृप्त करून घ्या, कारण आपल्या श्री स्वामी समर्थांचा हा प्रसाद कधीच चुकवू नका। आणि हा प्रसाद आपण आपल्या माहूर रेणुका मातेच्या सानिध्यात, दत्त महाराजांच्या सानिध्यात करतोय, त्यामुळे मनाला एक वेगळी शांतता आहे। तर तुम्हाला माझा हा माहूर स्पेशल व्लॉग कसा वाटला हे नक्की एका लाईकद्वारे जरूर कळवा। एक कमेंट केली तरीही चालेल आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ महाराज की जय।